25-30 किलोमीटर गावाला अंतर आहे आमचं. आता रात्रीपासून आम्ही नंबर लावले होते डिझेलसाठी, भेटून राहिलं. आता इथं आलो, भाई भाऊ म्हणते की आता डिझेल संपलं. आता झालं हे काय चाकण खोललं, कॅनमध्ये ते देऊनच नाही राहिलं ना. हे ट्रॅक्टर आणावं लागलं मी त्याला. आता ट्रॅक्टर आणल्यावर आता डिझेल नाही म्हणतो. नाही ना. शेतकऱ्यांच्या शेती मशागतीचे कामं सुरू आहेत आणि आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे भारतात पेट्रोल डिझेलचे जे दर आहेत ते देखील वाढलेले आहेत आणि पेट्रोल डिझेल देखील या ठिकाणी वेळेवर मिळत नसल्याची ओरड जी आहे होऊ लागलेली आहे. आपण या ठिकाणी बघू शकता मोठ्या संख्येने जे आहे ट्रॅक्टर्स आहेत, इतरही वाहनं आहेत ते या डिझेल घेण्यासाठी, पेट्रोल घेण्यासाठी थांबलेले आहेत. आपण या ठिकाणी बघू शकता की कॅन देखील या ट्रॅक्टर सोबत आहे, कारण कॅनीमध्ये आता डिझेल जे आहे ते देणं बंद केलेलं आहे. आपल्यासोबत शेतकरी आहे ते या ठिकाणी डिझेल भरण्यासाठी आले होते. भाऊ, कुठून आलात तुम्ही? काय नेमकी समस्या तुम्हाला येऊन आली? ही शिरपूरून आलो, 25-30 किलोमीटर गावाला अंतर आहे आमचं. आता रात्रीपासून आम्ही नंबर लावले होते डिझेलसाठी, भेटून राहिलं. आता इथं आलो, भाई भाऊ म्हणते की आता डिझेल संपलं. आता झालं हे काय चाकण खोललं, कॅनमध्ये ते देऊनच नाही राहिलं ना. हे ट्रॅक्टर आणावं लागलं मी त्याला. आता ट्रॅक्टर आणल्यावर आता डिझेल नाही म्हणतो. नाही ना. आता भाऊ म्हणते झालं. काय केलं पाहिजे तुम्हाला? काय वाटतं? शासनानं काय कॅनेट डिझेल द्यायला पाहिजे, डिझेल सुरू द्यायला पाहिजे शेतकऱ्याला. काय नेमके कामं तुमच्या? अहो नागाट्या बाकी अजून, वखर पाड्या, पेरणी करणं पुढं. हा, शेती तयार करणं ना, तेव्हा पेरला जाईल ते. निश्चितच तर ही शेतीची जी मशागत आहे ती मशागत या ठिकाणी बाकी आहे आणि असं असताना देखील रात्रंचा दिवस या ठिकाणी करावा लागतो आहे डिझेलसाठी आणि ऐन त्यांचा आता नंबर आला आहे आणि डिझेल जे आहे या ठिकाणी संपलं असल्याचं या ठिकाणी सांगलं जात आहे. आता पुन्हा यांना डिझेल भरण्यासाठी या ठिकाणी वाट पाहावी लागणार आहे. परंतु शासन प्रशासनाकडून सातत्यानं सांगलं जात आहे की डिझेल आणि पेट्रोल हे उपलब्ध आहे. असं असताना देखील सत्य जी परिस्थिती आहे ती आता आपल्यासमोर या ठिकाणी बघायला मिळते की आता इथं डिझेल संपलं असल्याचं या शेतकऱ्यांना या ठिकाणी सांगण्यात आलं आहे. परंतु यांचे शेती मशागतीचे कामं आता लांबणीवर पडणार आहेत का, हा देखील मोठा प्रश्न या अनुषंगानं उपस्थित होत आहे. दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा.